कालच्या आंदोलनात गृहमंत्री अमित शहा कुठे होते? त्यांचे किती आंदोलकांना अपील करणारे व्हिडिओ आले? त्यांच्या किती आणि कुठं बैठका झाल्या? विश्वगुरू म्हणून ग्लोबल पॉलिटिक्समध्येच दिसू लागलेले मोदी अचानक देशांतर्गत प्रश्नात सक्रिय कसे काय झाले? काल परवापर्यंत ज्यांचं राजकारण संपलं होतं ते शरद पवार अचानक फ्रंटलाईनवर कसे आले? सरसंघचालक मोहन भागवतांनी भाजप नेतृत्वाला व्यक्तिगत मेसेज देण्याऐवजी माध्यमांमधनं थेटपणे मेसेज का दिला? शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा होताच फडणवीसांनाच का दिल्लीला जावं लागलं? देशाचे गृहमंत्री आंदोलन हाताळण्याबाबत टार्गेट झालेले असताना महाराष्ट्र पोलिसांच्या कौतुकाचा काय अर्थ घ्यायचा? संघ ते भाजप आणि राष्ट्रवादी ते काँग्रेस, अगदी ठाकरे बंधू, आंदोलनाच्या निमित्तानं कोणी कसे आपापले स्कोर सेटल केले, कोणी काय पॉलिटिक्स खेळलं आणि कोणी कोणाची जिरवली, समजून घेऊयात अगदी विस्ताराने बोलभिडूच्या स्पेशल सेगमेंटमधनं, ज्याचं नाव आहे बिटवीन द लाइन। उन्हें हर बात के पीछे का तर्क समझाना चाहिए, न कि आदेश देना चाहिए। संवाद के जरिए ही उन्हें सही दिशा दिखाई जा सकती है। हम मनमानी करेंगे, शक्ति से सबके मालिक बनेंगे, ऐसा नहीं हो सकता। हे वाक्य होतं सरसंघचालक मोहन भागवत यांचं। मोहन भागवतांचं विधान ज्या दिवशी माध्यमांमध्ये आलं त्याच दिवशी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला। मोदींच्या मंत्रिमंडळात आंदोलनामुळे जनमताच्या रेट्यामुळे झालेला हा पहिला राजीनामा होता असं बोललं जातं। पण त्या पलीकडे मोदी शहा यांच्या जोडीची संघावर होणारी वरचढ थांबवण्यासाठी देखील हे आंदोलन पूरक ठरलं असं म्हणता येईल। असं नेमकं का ते समजून घेऊयात। पश्चिम बंगालमध्ये भाजपचा अभूतपूर्व विजय झाला। महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल संघाचं होम ग्राउंड राहिलेलं आहे, पण त्याच बंगालमध्ये भाजपला सत्ता मिळत नव्हती। नॉर्थ ईस्ट मध्ये संघाचं केडर आहे ते स्वातंत्र्यापासून कदाचित त्या पूर्वीपासून ऍक्टिव्ह आहे, कार्यरत आहे, पण नॉर्थ ईस्ट भाजपमय झाला नव्हता। या दोन्ही गोष्टी भाजपला शक्य झाल्या, पण त्या झाल्या अमित शहांच्या नेतृत्वात। इथल्या यशाच्या क्रेडिट बाबत अमित शहांचा रोल हा वरचढ राहिलाय। इथपर्यंत ठीक होतं, पण हे क्रेडिट संघाच्या यंत्रणेपेक्षा वरचढ ठरू लागलं, इतकं की अमित शहांमुळेच हे शक्य झाल्याची भाषा बोलली जाऊ लागली। व्यक्तिपूजक राजकारण आणि समाजकारण न करणाऱ्या संघाच्या यंत्रणेला अमित शहांची अडचण नाहीये, तर व्यक्तिपूरक राजकारणाची आहे, आणि हे दिसायला सुद्धा लागलं होतं। दुसरीकडे बंगालच्या इलेक्शन नंतर नेमकं काय झालं किंवा काय घडू लागलं तर राम मंदिर चर्चेत आलं, पण ते दान चोरीमुळे। इथं इतक्या वर्षाच्या संघर्षावरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं। योगी, मोदी आणि शहा यांच्यासोबत संघ परिवाराला सुद्धा या प्रकरणात ओढण्यात आलं, क्रिटिसाइज केलं जाऊ लागलं। खरं तर राजकीय बिरजा आणि वजाबाक्या करणाऱ्यांचा एक गट आणि इतक्या वर्षांचा संघर्ष आत्मीयतेने करणाऱ्यांचा दुसरा गट, असं चित्र राम मंदिर प्रकरणामुळे तयार झालं। भाजप हे इलेक्शन जिंकण्याचं मशीन झालंय, याचं कौतुक करावं की दुःख करावं या विचारात कदाचित संघ परिवार असू शकतो। असं म्हणण्याचं कारण म्हणजे संघ परिवार शताब्दी साजरी करत असताना, पंचपरिवर्तनाचा विषय घराघरापर्यंत घेऊन जात असताना संघाला फक्त भाजप विषयीच्या प्रश्नांना उत्तर द्यावं लागतंय। फक्त इलेक्शन टूल्स म्हणून संघाची दखल घेणं कोणत्याही संघ परिवाराच्या व्यक्तीला सहन होणार नाही। अजून एक गोष्ट म्हणजे या आंदोलनाच्या निमित्तानं अभाविप, विद्याभारती यांची अडचण झाली। अभाविपला तर 2 पानांचं पत्र काढावं लागलं। थोडक्यात बाहेरून बघताना तरी मोदी शहांचा, विशेषतः शहांचा प्रभाव संघ परिवाराला कंट्रोलमध्ये आणायचा होता, आणि ते साध्य करणं प्रचंड कठीण होऊन बसलं होतं। मोदींनंतर कोण या चर्चेमध्ये शहांचं नाव यायला लागलेलं, ते यावं की न यावं हा नंतरचा विषय, पण तो निर्णय संघाला डावलून घेता येणार नाही हे मात्र नक्की। मात्र राजकारण या दिशेने जाताना दिसत होतं। अशातच जेनझी आंदोलन उभा राहिलं। दरवेळी प्रत्येक पॉलिटिकल घडामोडीत जे अमित शहा फ्रंटफुटला असायचे, त्या आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्यानंतर बॅकफुटवर जाताना दिसले। त्यांच्या नेतृत्वात ना कुठलं स्टेटमेंट आलंय, ना त्यांनी बैठकांमध्ये लीड घेतलंय। संघानं इथं नेतृत्व घेतलं, बैठका केल्या आणि राजीनाम्याच्या निर्णयापर्यंत आलं असं सांगण्यात येतं। अगदी स्पष्ट सांगायचं तर शहांच्या एकछत्री नेतृत्वाला संघाने या आंदोलनाच्या निमित्ताने टेक ओव्हर केलंय, आणि जो काही स्पष्ट इशारा द्यायचा होता तो दिलाय। आता दुसरी बाजू आहे ती मोदींची। गेल्या वर्षभरात नरेंद्र मोदी विश्वगुरू प्रतिमेत आले होते। त्यांची तिसरी टर्म भारताचे पंतप्रधान म्हणून कमी आणि ग्लोबल लीडर म्हणून अधिक पुढे येताना दिसू लागलेली। अगदी छोट्या मोठ्या गोष्टी पाहायच्या तर महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात गेल्या 1-2 वर्षात मोदी स्टेटमेंट करताना दिसलेले नाहीयेत। महाराष्ट्राच्या बाबतीतच नाही तर कोणत्याही राज्याच्या राजकारणातनं, अगदी देशांतर्गत राजकारणातनं सुद्धा मोदी स्वतःहून साइडलाईन होताना दिसून येत होते। देवेंद्र फडणवीस, शिंदे भाजप हायकमांडला भेटायला जातात ते अमित शहांना, न की मोदींना। पण या आंदोलनाच्या निमित्तानं मोदींना पुन्हा देशात आणण्याचं काम करण्यात आलं।
हे विमान खाली घेण्याचं काम देखील संघानेच केले असं म्हणता येईल. अगदी राजीनामा होणार नाही असं वातावरण असताना भागवतांनी थेट माध्यमांसोबत संवाद साधला. हा मोदींना आणि मोदींच्या मंत्रिमंडळाला दिलेला इशारा होता असं म्हटलं तर चुकीचं वाटायला नको. राजीनामा झाला. मोदी संघ आणि शहा हा पॉवर बॅलन्स करण्यासाठी हे आंदोलन पूरक ठरलं. पुन्हा पॉवर गेम संघाकडे व्यवस्थितरित्या शिफ्ट होताना दिसून आला. आता मुद्दा येतो तो राहुल गांधी आणि शरद पवारांचा. राहुल गांधी जंतर मंतरवर गेले नाहीत. त्याचं कारण म्हणजे अण्णा आंदोलनातनं तिसरा पर्याय कसा उभा राहतो हे राहुल गांधींना उमगलेलं सत्तेचं शहाणपण. मात्र याचा अर्थ राहुल साईडलाईनला राहिले नाहीत. मोदींच्या घरासमोर बसून शहांवरती टीका करण्याचं काम राहुल गांधींनी केलं. विरोधात आणि थेट ग्राउंडवरनं समर्थनार्थ न राहता देखील राहुल गांधींनी सुरक्षित अंतरावरनं खेळी खेळली, जी इम्पॅक्टफुल ठरली. पण त्याहून अधिक मोठं होतं ते शरद पवारांचं राजकारण. मोदींनी खेळलेली खेळी म्हणजे पवारांना घातलेली साथ. पवारांना पॉलिटिकली रिलेव्हंट राहणं कसं जमतं हे आपण नेहमी बोलत आलेलो आहोत. आता सुद्धा तेच दिसून आलं. पवारांनी नेमकं काय केलं तर त्यांनी जेनझीच्या आंदोलनाची दखल घेतली. राहुल गांधी जंतर मंतरवर या आंदोलनस्थळी गेले नाहीत, पण शरद पवारांनी ते केलं. किमान परिसरात जाऊन त्यांनी संवादाचं आपलं महत्त्व अधोरेखित केलं आणि दुसऱ्याच दिवशी शरद पवार मोदींना भेटण्यासाठी गेले. पवार आणि मोदींच्या भेटीत मोदींनी पवारांचा हात धरलेला आहे असा फोटो शरद पवारांकडनं पोस्ट करण्यात आला नाही, तर तो पीएमओ कडनं पोस्ट करण्यात आला. आता शरद पवारांचं व्हॅलिडेशन मोदींना का गरजेचं होतं तर मोदींच्या समोरचं प्रमुख आव्हान होतं ते म्हणजे या आंदोलनाची भाषा संसदीय करणं. पवारांच्या मदतीने नेमकं तेच केलं. या भेटीतनं संवादाची दारं खुली आहेत हा मेसेज इंडिया आघाडीसहित विरोधी पक्षांना देण्यात मोदी सक्सेसफुल झाले. दुसरीकडे संख्याबळापलीकडे आपलं राजकीय महत्त्व अधोरेखित करण्यात पवारांना यश आलं. राज ठाकरेंनी या भेटीचा उल्लेख जंतर मंतर असा केला, पण पवारांनी भेटीचा परिणाम दिसून आला, राजीनामा झाला असं विधान केलं. शरद पवार हे असे नेते आहेत जे इंदिरा गांधींच्या समकालीन आहेत. विंध्यच्या अलीकडनं शेतकरी कुटुंबातने येणारे ते मराठी नेते आहेत. अण्णांपासून अभिजित दिपकेंचं मराठी असणं, अशा अनेक गोष्टी शरद पवार आणि मोदींच्या भेटीसाठी कारणीभूत होत्या. पण यातनं एक गोष्ट ठळकपणे नोंदवली गेली ती म्हणजे पवारांचं मूल्य. नंबर 1 सोबत असलेला संपर्क शरद पवारांनी हायलाइट केल्यानं शरद पवारांना सोडून भाजप सोबत जाण्याचा विचार करत पवारांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा विचार आता कोणीच करू शकत नाही. जाता जाता समजून घेऊयात फडणवीसांची गोळाबेरीज. दिल्ली पोलीस टार्गेट झाले, पण फडणवीसांनी ही यंत्रणा आपल्याकडे येणार नाही याची काळजी घेतली. पुणे आणि मुंबई पोलिसांना स्पष्टपणे आदेश असल्याप्रमाणेच आंदोलनाला ते सहाय्य करताना दिसून आले. 1-2 अपवाद झाले, ते देखील खुबीनं सोडवण्यात आले. पण दिल्ली पोलिसांप्रमाणे मुंबई आणि पुणे पोलिसांकडनं चुका झाल्या नाहीत. पर्यायानं महाराष्ट्र पोलिसांचं कौतुक झालं आणि ते देश पातळीवर गेलं. फडणवीसांना हायलाइट होता आलं. फडणवीसांच्या पथ्यावर पडलेली दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातलं आंदोलन ठाकरेंनी हातात घेणं. हिंदू मराठी आणि आता जेन झी या वाऱ्यावर स्वार होण्याचा प्रयत्न जरी ठाकरेंनी केला असला तरी हीच गोष्ट फडणवीसांच्या पथ्यावर पडली. कारण नेतृत्वहीन आंदोलन कोणत्याही दिशेने गेलं असतं, कदाचित दिल्लीपेक्षा मोठं आंदोलन महाराष्ट्रात मुंबईत झालं असतं. पण ठाकरेंच्या नेतृत्वामुळे आंदोलनाला चौकट मिळाली. कदाचित हा इम्पॅक्ट देखील अंतर्गत तडजोडीतनं आलेला असावा. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा होणं, फडणवीसांनी लगेचच दिल्लीला जाणं आणि दिल्ली सोडल्यानंतरच जोशींकडे पदभार जाणं याचा योग्य तो राजकीय अर्थ काढला तर फडणवीसांची नाही म्हणण्याची ताकद वाढली आहे हे देखील या आंदोलनामुळे अधोरेखित झाले असं म्हणता येईल. थोडक्यात मोदी, संघ, शहा, फडणवीस, पवार, ठाकरे अशा समीकरणांमधनं ज्याने त्याने आपापले डावपेच आंदोलनाच्या आडून खेळले. इथे कोण जिंकलं कोण हरलं या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकानं आपापल्या पद्धतीने शोधावं. पण एक मात्र नक्की आहे, या आंदोलनामुळे सत्ता संतुलनाचा खेळ, पॉवर शिफ्टिंगचा खेळ नव्याने आखला गेलाय हे मात्र नक्की.